श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ना आज आपल्या अंगणात ब्रह्मकमळ आले आहे. ह्यावेळेस 3च फुलं आली, पण मागच्या वेळेस 84 फुलं आली होती आपल्या झाडाला. हां, असं म्हणतात की ह्या फुलाचे खूप महत्त्व आहे. हे फुल ज्यांच्या दारात येतं त्याचं जीवन ह्या फुलाप्रमाणेच फुलतं. आणि हो, हे जर फुल आपण दारात लावले ना तर निगेटिव्ह एनर्जीपासून पूर्ण सुरक्षा करतं, असं ह्या फुलाचं महत्त्व आहे. आणखीन एक कहाणी आहे ह्या फुलाची. ते असे आहे की महादेवांनी जेव्हा आपल्या गणेशांना जिवंत करायचं होतं त्यावेळेस ह्याच फुलाने त्यांच्या अंगावर पाणी शिपडले होते. तेव्हा आपले श्री गणेश पूर्ण रूपात आपल्यासमोर आले. असं आहे ना, आपल्या हिंदू धर्मात ह्या फुलाला खूप खूप महत्त्व आहे. तसं हे कुठेही लावलं तर येतंच, त्याचं काही नाही, पण ते फक्त रात्रीच फुलतं. ही सर्व माहिती तर तुम्हाला माहीतच असेल, त्यामुळे तरी पण मी थोडीशी सांगितली. आणि हो, आता आपल्या झाडाला 3 फुलं आहेत. मग आता आपण ह्या 3 फुलांचं काय करायचं? तर मी आता असं करणार, आज आहे शनिवार, पहिला मान मारुतीरायांना, तर मी 1 फूल मारुतीरायांना अर्पण करते आणि 2 फुलं आपल्या श्री स्वामी समर्थांना अर्पण करते. आणि माझी कुलदेवी आहे श्री अंबाबाई, तिला 1 फूल मी अर्पण करते. आता देव हा एकच, आपल्या मनाची भावना असते की देव वेगळे वेगळे, पण तसं काही नसतं. आपली ज्याच्यावर श्रद्धा असते तो देव सगळ्या रूपात आपल्याला दर्शन देत असतो. आणि तसे तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सगळ्या रूपात दर्शन देऊन आपल्याला आपली मनोकामना पूर्ण करत असतात. तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ करायला जर चुकत असेल तर प्लीज मला सांगा, तुमच्या रूपी मला श्री स्वामी समर्थ मार्गदर्शन दाखवतील. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.